नमस्कार मित्रांनो, मुंबईकर आई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत, तुमच्यासमोर दिसत आहे आपल्याकडे चवळी बटाट्याचं रस्सा भाजी। भरपूर पौष्टिक आणि पारंपरिक भाजी आहे आणि एक रस्सा भाजी आहे। तर तुम्ही भात आणि भाकर चपाती याच्याबरोबर खाऊ शकता आणि आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण भरपूर ही डिश बनवतो वेगवेगळ्या पद्धतीने। तर तुम्हाला दाखवतो आमच्याकडे कशी बनवतात। तर आपल्याकडे आहे इकडे हळद, मालवणी मसाला, त्याच्यानंतर आहे कोथिंबीर, कांदा, त्याच्यानंतर आहे टमाटर, मीठ, आलं लसणाची, हिरवी मिरचीची, त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडी ॲड केलेली आहे, त्याची पेस्ट आणि रेड चिली पावडर आहे, लाल मसाला। त्याच्यामध्ये आहे आपण घेतलेले बटाटे, आपण पूर्णपणे पील ऑफ करून घेतलेले आहेत आणि ही आहे चवळी। तर ह्याला ब्लॅक काय पीस पण बोलतात इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये ह्याला बोलतात लोबिया। तर भरपूर पौष्टिक आहे खाण्यासाठी। तर ह्याच्यामध्ये आपल्याला पुढची कृती दाखवतो। ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही आपली कांदा आणि टमाटरची पेस्ट आहे, आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेली आहे, एकदम असं प्युरे टाईप करून घेतलेलं आहे। तर ही आपल्या करीमध्ये जाण्यासाठी, म्हणजे कसं थिक आणि लिक्विडी टच येतो आपल्या करीला, तुम्ही बघू शकता। आता आपण कढईमध्ये तुम्ही बघू शकता 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि कढीपत्ता ॲड केलेला आहे। आता हे आपण घेणार आहोत जिंजर गार्लिक, आलं लसणाची पेस्ट आहे, त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर पण थोडी ॲड केलेली आहे, त्यामुळे त्याचा आता आपण मसाला टाकलेला आहे तो। आता ह्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत मीठ ॲज पर टेस्ट चवीनुसार, आणि आहे लाल मसाला, लाल मिरची पावडर, लाल मिरची पावडर आहे। त्याच्यानंतर मालवणी मसाला घेतलेला आहे आणि हळद आहे। तर हे प्रॉपरली आपण मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटं असंच गॅसवरती ठेवायचं, जोपर्यंत एक तेल सोडत नाही, राईट? हां, तो जोपर्यंत हे तेल सोडत नाही असं 5 मिनिटं मिक्स करत राहायचं आणि भरपूरच वास सुंदर येतो असं। तर हा आपला मसाला ऑलमोस्ट तयार झालेला आहे, मसाल्याने तेल सोडलेलं आहे। सर ह्याच्यामध्ये तुम्हाला जस्ट एक रिकॅप देतो। लाल मिरची पावडर, मालवणी मसाला, जिंजर गार्लिक, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे, सॉल्ट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, 2 चमचे तेल आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। त्याच्यानंतर आपण कढीपत्ता ॲड केला आहे। तर ह्याला 5 ते 10 मिनिटं आपण असंच गॅसवरती ठेवलेलं आहे, जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही। तर आता दिसत आहे छानपैकी तेल सुटलं, त्याचा भरपूर वास छान येतो। आता आपण मगाशी जो मसाला केलेला टमाटर आणि कांद्याचा तो ॲड करणार आहोत। म्हणजे असं ग्रेव्हीला जरा थिक कन्सिस्टन्सी येते, ती पाणीदार नाही होणार। आणि हे 5 मिनिटं आपण गॅसवर आता ठेवायचं फक्त। टमाटर, कांदा आणि थोडंसं लसूण ॲड केलेलं आपण। आता आपला मसाला पूर्णपणे परफेक्ट झालेला आहे। परफेक्ट झालेला की मसाल्याने तेल सोडलेलं आहे बेसिकली। तर आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत दुसरे इन्ग्रेडियंट्स जे आहेत, मेन इन्ग्रेडियंट्स बटाटे। पहिले बटाटे एकदम असे मॅरिनेट झाले मसाल्यामध्ये खाण्यासाठी। हे नुसतं असं बटाट्याचं कालवण जरी केलं तरी एकदम छान वाटेल। तर त्याच्यामध्ये आपण चवळी पण टाकणार आहोत, म्हणजे हा एक बेस असू शकतो तुमचा करी बनवण्यासाठी। ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवळी, इंग्लिशमध्ये ब्लॅक आय पीस, हिंदीमध्ये लोबिया। हे चांगले आपण मिक्स करून घेणार आहोत।
तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट बॉईल आलेला आहे आपल्या कालवणाला. मसाला, चवळी आणि बटाटे सगळं शिजलेलं आहे. तरी आपण ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, पहिला आपण हे मसाल्यामध्ये शिजवलं आहे. आता ह्याच्यामध्ये पूर्ण शिजण्यासाठी 2 ग्लास आपण पाणी टाकणार आहोत. तर आपला जो मसाला होता कांदा टमाटरचा, आई टाक पाणी. हां, तोच मसाल्याचं पाणी आपण या कालवणामध्ये टाकणार आहोत आणि हे आपण 10 मिनिटासाठी आता ऑलमोस्ट शिजू द्यायचं. प्रॉपरली आता मिक्स करून घ्यायचं. मेक शुअर 10 मिनिटानंतर तुम्ही परत हे गॅसवरून खाली काढून घ्या. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटांनंतर तुम्हाला दाखवतो कसं छान दिसतंय हे डिश. माझ्या तोंडाला तर भरपूर पाणी येत आहे. तर चला दाखवतो नंतर कशी दिसते ही डिश सर्व करताना. आता आपलं पूर्णपणे रस्सा भाजी तयार झालेली आहे. कालवण बोलू शकता. चवळी आणि बटाट्याचं भरपूरच वास छान येतो. तर हा जो आहे आता आपण गॅसवरून काढून घेणार आहोत आणि सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेणार आहोत. ऑलमोस्ट आपण 10 मिनिटं तरी ठेवलेलं आहे गॅसवरती. आता ही आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे चवळी बटाट्याची. तर बघा, चवळी पण प्रॉपरली शिजलेली आहे, बटाटे पण प्रॉपरली शिजलेला आहे आणि एकदम घट्ट अशी करी झालेली आहे, जी की आपण भाकरीबरोबर, भाताबरोबर आणि चपातीबरोबर लंच आणि डिनरसाठी परफेक्ट डिश आहे. जर तुम्हाला ही डिश आवडली असेल आणि तुम्हाला बनवायची असेल तर जरूर ट्राय करा आणि आमच्या मुंबईकर आहे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद. थँक्यू.